इथे असलेला प्रत्येक जण मोबाईलमध्ये काहीतरी शोधतोय। औरंगाबादच्या कॅनॉट प्लेस भागातलं हे चित्र। वेळ सकाळची असो की संध्याकाळ व रात्र, असं चित्र इथं तुम्हाला पाहायला मिळेल। आता तुम्ही म्हणाल हे असं का? तर एका मोबाईल कंपनीनं या भागात मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तीही 4G। साहजिकच आहे याचा फायदा घेण्यासाठी असा मुलांचा या ठिकाणी राबता असतो। बरं, ही मंडळी चांगल्या कामासाठी नाही तर थेट पॉर्न साईटच सर्च करतात। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांचा त्रास मात्र वाढलाय। हा त्रास एवढा जास्त आहे की काहींनी घरं सोडली तर काहींनी थेट विक्रीला काढली आहेत। वायफाय लावल्यामुळे इतका त्रास झालाय की एक तर ट्रॅफिकची परेशानी आहेच आणि मुलांची इतकी गर्दी होतीये की म्हणजे मुलींनी एकटं कसं बाहेर जावं हे प्रश्न पडलाय की हे वायफाय ती म्हण परत उच्चारित येते कि वेदर साइंस इज कर्स और बून। जैसे हमारी बच्चियां बाहर निकली तो उनका तो निकलना ही मुश्किल हो गया। किसी ने कमेंट पास किया, किसी ने कुछ बोल दिया, तो इसके लिए हम तो ये बात तो हमको परेशानी हो गई ये बात की। कॅनॉट प्लेस परिसरातल्या अनेकांनी तर आता मॉर्निंग वॉक करणंही बंद केलंय, तर काही मुलींनी आपले बस स्टॉपही बदललेत। स्थानिकांनी या संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे। त्यानुसार पोलीस आलेही, पण काहीच दिवसात पुन्हा जैसे थे चित्र। या संदर्भात कुठला कायदा नसल्यानं कारवाई करणं शक्य नसल्याचं पोलीस हतबलपणे सांगतात। तर स्थानिक नेत्यांनी मुलांना समजावण्याची गरज व्यक्त केली आहे। पोलीस आमचे जाऊन त्यांना लोकांना न्यूसन्स होऊ नये म्हणून हटकतात, तिथून हुसकावून लावतात। पण अडचण अशी आहे की हा वायफायचा वापर करू नये असा काही कायदा नाही। हा टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग आहे, हे मात्र खरं आहे। लोकांनी समजून घेतलं पाहिजे की टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तर त्याचा फायदा कसा करून घेतला पाहिजे, चांगल्या कामासाठी हे करून घेतलं पाहिजे। तर मला असं वाटतं की त्या युवकांची जागृती करणं आजची काळाची गरज आहे। या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी जाऊन युवकांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसंच आम्हाला जर असं वाटलं की या संदर्भात पोलीस कमिशनरांशी बोलण्याची गरज आहे तर आम्ही त्यांचीसुद्धा भेट घेऊ। खरं तर इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना, त्यातून ज्ञान मिळवण्यासाठी अशा मोफत वायफाय योजना राबवण्यात आल्या। मात्र काही टवाळखोरांच्या कुरापतीमुळे असे चांगले उपक्रमही वाईट ठरू लागलेत। त्यामुळे आता या टवाळखोरांना हाकलून ज्या कामासाठी ही सुविधा सुरू केली आहे त्यासाठीच याचा उपयोग करायला हवा। मात्र हे करणार तरी कोण आणि या मुलांना हे समजावणार तरी कोण? विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।